हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी.आर. निघाला आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी घोषणा झाली। पण मराठ्यांना थोडं थांबा, सरकार जरा गडबड करतंय। या जी.आर.नुसार ज्यांच्या मराठा कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जी.आर.चा फायदा होईल, परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत त्यांचं काय, त्यांना फायदा होणार नाही असे मत मनोज जरांगे पाटील यांच्या टीममधील वकील योगेश केदार यांनी नोंदवलंय। यातील धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या गॅझेटमध्ये जास्त नोंदी होत्या ते गॅझेट न लागू करता कमी नोंदी असलेला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात येत आहे। इकडे छगन भुजबळ यांनी काही आकडेवारी सोबत पुरावे दिलेत, त्यामुळे सरकारने जरांगे यांची पुन्हा एकदा फसवणूक केल्याचं बोललं जात आहे। शिवाय हा जी.आर. कोर्टात टिकणार नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे जरांगेचा पुन्हा एकदा गेम झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं काय घडलंय हेच सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या जी.आर.चा अभ्यास करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या टीममधील वकील योगेश केदार यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती। आता त्यांनी अगदी सोप्या भाषेत काही गोष्टी सांगितल्या आहेत। केदार यांच्या म्हणण्यानुसार ज्यांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल। ज्यांच्या गावात कुळातील नोंदी सापडल्या नाहीत त्यांचे काय याची स्पष्टता आणावी लागेल। त्यामुळे या जी.आर.मध्ये सुधारणा आवश्यक आहेत। यात स्पष्टता आणावी अशी विनंती दादांकडे करतोय। शेवटी शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळ यावे हीच इच्छा। तसेच या जी.आर.ला अनेक अंगाने कोर्टात चॅलेंज केले जाऊ शकते। दादांना बोलावे म्हणतोय, अजून अनेक मुद्दे लक्षात आणून द्यायचे आहेत, पण मला बाहेर काढण्यात गेलंय असाही दावा ॲडव्होकेट योगेश केदार यांनी केलाय। ज्यावेळी सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते त्यावेळी जी.आर. मान्य करण्याच्या आधी उपसमितीसोबत बोलताना स्वतः मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते ते आधी सांगतो की जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद गॅझेटियर 1881 ते 1901 या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुणबी दाखले आहेत। धाराशिवमध्ये 97,000 आणि बीडमध्ये 1,12,000 कुणबी दाखले आहेत। म्हणजे इथेच 3,30,000 कुणबी नोंदी होतात। तर इकडं मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी 1 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या आकडेवारीनुसार निजामाच्या उस्मानाबाद आणि लातूरच्या गॅझेटनुसार 1922 मध्ये 34,324 कुणबी दाखली होत्या, तर 14,07,200 मराठी नोंदी होत्या। तर 1931च्या गॅझेटनुसार 3,560 कुणबी नोंदी होत्या, तर 2,46,490 कुणबी नोंदी आहेत। म्हणजे 1,24,71,000 एकूण लोकसंख्या, त्यात या दोन्ही समाजाची वेगळी संख्या देण्यात आली आहे असेही त्यांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितलं आहे। त्यामुळे इथे फसवणूक झाल्याचा दावा केला जातोय। मनोज जरांगे यांनी 1981च्या गॅझेटचा उल्लेख केला होता, मात्र प्रत्यक्ष जी.आर.मध्ये 1921 आणि 1931 सालातील हैदराबादच्या गॅझेटियरचा वापर करण्यात आल्याचे सुद्धा सांगितलं जाते। म्हणजे ज्या दोन्ही गॅझेटमध्ये कमी नोंदी आहेत त्या गॅझेटचा वापर करण्यात येणार आहे। याशिवाय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही या जी.आर.चा काही उपयोग होणार नाही असे सुद्धा या वकिलांकडून सांगितलं जात आहे। आता अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे अनिकेत भोसले नामक एका एक्स युजरने असं म्हणलंय की 1881च्या गॅझेटमध्ये 80% मराठा हा कुणबी आहे, पण 1921 आणि 1931चे गॅझेट सरकारने लावण्याचा निर्णय घेतलाय। त्यात फक्त 1 किंवा 2%च कुणबी मराठी आहेत। आधी त्या गावातील कुणबी नोंद बघणार, मग त्या गावाचा उल्लेख गॅझेटमध्ये तपासणार, नंतर त्याच्या भावकीला प्रमाणपत्र देणार असे भोसले या युजरने सांगितलं आहे। छगन भुजबळ यांनी दिलेली आकडेवारी, जरांगे यांनी दिलेली आकडेवारी आणि वकील केदार यांनी केलेल्या या दाव्यातील आता नेमकं तथ्य काय आहे? खरंच मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का? काय खरे आणि काय खोटे हे येणारा काळच सांगू शकतो। मात्र याबाबत फडणवीस सरकार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्रिमंडळ उपसमिती, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत अभ्यासकांनी काही खुलासे करणं गरजेचं आहे। हा लेख सरकार नामाचे प्रतिनिधी ऋषिकेश नळगुणे यांनी लिहिला होता। तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकार नामाला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाहीत।